नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा इतिहास या विषयासाठी आपण 2023चा क्वेश्चन पेपरचा आपण अभ्यास करीत आहोत. 2023च्या क्वेश्चन पेपर मधील टॉप मोस्ट 15 जे MCQs क्वेश्चन आहे ते आपण अभ्यास करणार आहोत. या पूर्वीच्या सेशन मध्ये सुद्धा आपण 2023च्या क्वेश्चन पेपरचा पार्ट 1 चा आपण अभ्यास केलेला आहे आणि त्या पार्ट 1 मध्ये आपण 50 महत्त्वपूर्ण प्रश्न जे आहे ते आपण डिस्कस केलेले आहे. सो आजच्या सेशन मध्ये आपण त्या समोरील शृंखलेला समोर नेऊया आणि आज आपण 2023च्या क्वेश्चन पेपर मधील टॉप 15 जे MCQs आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. सो एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आपली ही सिरीज आहे. सोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा टार्गेट करीत आहात आणि पर्टिक्युलर हिस्ट्री या सब्जेक्ट मधून जर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आपण टार्गेट करीत आहात सो आपल्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोनही पद्धतीने व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहेत. संपूर्ण अभ्यासक्रम आपल्याला 10 युनिट मध्ये डिवाइड दिसून येते. सो टोटल 10 युनिटचे आपल्याला व्हिडिओ लेक्चर प्रोव्हाइड केले जातात. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे. नोट प्लस आपल्याला क्लासच्या PDF जे आहे ते वेगळ्या प्रोव्हाइड केले जातात. मागील वर्षाची प्रश्नपत्रिका म्हणजेच PYQ सुद्धा अवेलेबल आहे. सरावासाठी MCQs आहे. वीकली टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे. सो महाराष्ट्र सेट पेपर 2 ला जॉईन करण्याची फीस 10,000 आहे. यावर आपल्याला 20% डिस्काउंट मिळते आणि मात्र 8,000 मध्ये हा कम्प्लीट कोर्स जो आहे तो अवेलेबल आहे. बघा हे ऑफिशियल नंबर्स आहे, यांवर कॉन्टॅक्ट करा. पेपर 2 वर पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला पाहायला मिळतं. सोबतच प्ले स्टोर वरून ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा. स्टोअर नावाच्या ऑप्शनला सिलेक्ट करून हिस्ट्रीचा कोर्स सर्च करून घ्या. सो हिस्ट्रीचा आपल्याला इंटरफेस दिसून येते. सरळ इथूनही आपण बाय करू शकतो किंबहुना ऑफिशियल नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि जॉईन व्हा. सो अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण कोर्स जो आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर 2 हिस्ट्री करिता दिसून येतं. पहिलाच प्रश्न आहे, डॅश हा महापाषाणी प्रकार नाही. ए आहे मेहरीन, बी आहे डॉल्मेन, सी आहे टोपीकुंड आणि डी आहे शिळावर्तुळ. आता मला आपण बघा दक्षिण भारतात महापाषाण आपण बघितलेला आहे. मेगालिथिक टाइम आपण पाहिलेला आहे आणि यामध्ये मी तुम्हाला समाधीचे प्रकार सांगितलेले होते. महापाषाण काळाचे प्रकार आपण वर्णन करून पाहिलेले. ओके. सो यामध्ये कोणता नाही तर टोपीकुंड दिसून येत नाही. मेहरीनचा प्रकार सांगितलं, डोल्मेन सांगितलं तुम्हाला, शिळावर्तुळ सुद्धा तुम्हाला सांगितलेला आहे मी, ठीक आहे. पण टोपीकुंड हा प्रकार आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे इथे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 2. यामध्ये प्राचीन स्थळाचा सांस्कृतिक कालक्रम जाणून घेण्यासाठी डॅश उत्खनन पद्धतीचा अवलंब करणे क्रम प्राप्त ठरतो. ए आहे चाचणी पद्धत, बी आहे उद्देश उत्खनन, सी म्हणजे वर्टिकल, सी आहे चतुर्थक उत्खनन आणि डी आहे पुरातत्वीय नमुना किंवा पुरातत्वीय चाचणी. सो प्राचीन स्थळांचं सांस्कृतिक कालखंड म्हणजे एक टाइम पिरियड जर आपल्याला जाणून घ्यायचा आहे त्यासाठी आपण काय करतो, वर्टिकल उत्खनन करीत असतो. ठीक आहे, वर्टिकल आपण काय करीत असतो, उत्खनन करताना दिसून येते. सो अशा पद्धतीने इथे जे आहे वर्टिकल हा योग्य उत्तर आपल्याला दिसून येईल. नेक्स्ट प्रश्न आहे क्वेश्चन 3. या क्वेश्चन मध्ये आपण हडप्पाकालीन ताम्रवस्तूंच्या उत्पादनाच्या कार्यशाळेचे अवशेष डॅश येथे या स्थळावरून सापडले आहे. ए आहे लोथल, बी आहे कोंतासी, सी आहे सुरकोतडा आणि डी आहे मदिना. सो हडप्पाकालीन ताम्रवस्तू, ठीक आहे, ताम्र म्हणजे तांब्याच्या वस्तूंचं उत्पादन, ठीक आहे, कोणत्या ठिकाणाहून आपल्याला याविषयी प्रूफ मिळतात तर हे आहे लोथल. लोथल वरून आपल्याला हडप्पाकालीन ताम्रवस्तूंचं उत्पादन याचं कार्यशाळा होते बा याचं आपल्याला उत्खनन जे आहे ते मिळालेलं आहे. नेक्स्ट वन बघा. नेक्स्ट प्रश्न आहे क्वेश्चन क्रमांक आपल्याला दिसून येईल 4. ओके. क्वेश्चन 4 मध्ये आपण काय बघतो, क्वेश्चन 4 दिसून येतं डॅश येथे पूर्वेकडील सिंधू संस्कृतीचा विस्तार म्हणजे सीमा जी आहे पूर्वेमध्ये मांडलेली आहे. ए बनावली, बी आहे आलमगीरपूर, सी रोपड आणि डी आहे जिरात. आता आपण बघतो सिंधू सभ्यतेचा विस्तार.
दक्षिणेमध्ये दैमाबाद पर्यंत झालेला आहे विस्तार. पश्चिमेत जर विचार केला तर सूर सुतका गेंडोर पर्यंत आपल्याला याचा विस्तार दिसून येतं. उत्तरेमध्ये मांडा पर्यंत आपल्याला जम्मू काश्मीर आहे ना, हा इथपर्यंत विस्तार आहे. आणि पूर्वमध्ये आपण जर विचार केलं मेरठ आलमगीर पूर पर्यंत आपल्याला काय दिसून येतं, याचं विस्तार दिसून येतं. त्यामुळे याचं योग्य उत्तर ऑप्शन बी आपल्याला पाहायला मिळतं. यानंतरचा प्रश्न आहे 5 क्रमांकाचा. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी याचा लेखक पुढीलपैकी कोणत्या बंदराला पोडुके असं म्हणतो? सो पोडुके कशाला म्हटलेला आहे? अरिक मेंडू याला, पातला याला, बारबारिकम यांना की सोपारा याला? सो बघा, समुद्री मार्गाचा मार्गदर्शक असं पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या ग्रंथाला मांडलेला आहे. ठीक आहे. सो याचं लेखकांविषयी आपल्याला अज्ञात आहे, माहीत नाही. पण यामध्ये पोदुके या शब्दाचा वापर केलेला आहे. म्हणजे पोदुके एका बंदराला म्हटलेला आहे, तर हा बंदर होता अरिकमेंडू, ऑप्शन ए. नेक्स्ट बघा, झरीस हे एक होय. झरीस काय आहे? सो झरीस आपल्याला ए कापड उत्पादनाचं प्राचीन तंत्रज्ञान म्हणजे झरीक आहे. बी प्राचीन तंतुवाद्य म्हणजे झरीस आहे. सी आहे प्राचीन बंदराला आपण झरीस म्हणतो, की ऑप्शन डी मिश्र धातूंचं प्राचीन नाव आहे झरीस म्हणून. सो झरीस हे प्राचीन बंदर आहे. काय आहे? प्राचीन बंदर याला झरीस म्हणतात, किंवा झरीस याचा अर्थ प्राचीन बंदर असा होत असतो. नेक्स्ट 6 क्रमांकाचा प्रश्न आपल्याला दिसून येतं. बर 7 क्रमांकाचा प्रश्न आपल्याला दिसून येतं. 7 क्रमांकाचा आहे. खालीलपैकी कोणत्या वैदिक अभ्यासकाने ऋग्वेदाची तारीख 1500 ईसा पूर्व पासून 1000 ईसा पूर्व निश्चित केलेली आहे? सो ए आहे ऑडेनबर्ग, बी आहे मॅकमुलर, सी आहे जॅकोबी आणि डी आहे विंटनीस. आता मला सांगा, ऋग्वेद यांचं तिथीक्रम याविषयी आपल्याला विविध मत दिसून येतात. जसं सर जॉन मार्शल आहे, किंबहुना अन्य आपल्याला पर्सनॅलिटी स्कॉलर जे आहे ते दिसून येतात, जे टाइम फिक्स करतात. पण वैदिक सभ्यतेचा टाइम पिरियड हे 1500 ईसा पूर्व पासून 1000 ईसा पूर्व आहे असं कोणी म्हटलेलं आहे? सर्वाधिक मान्यता पावलेला हा मत आहे, जे मॅक मुल्लर यांनी दिलेला आहे. ठीक आहे. सो ऑप्शन बी आपल्याला इथे योग्य उत्तर दिसून येतं. नेक्स्ट वन बघा, डॅश लेणी समूह भारतातील प्राचीन बौद्ध लेणी समूह आहे. कोणती आहे प्राचीन? भाजा आहे, बी कारले, सी कोंडाणे आणि डी आहे अजिंठा. सो लक्षात घ्या, भाजा लेणी जी आहे, ठीक आहे, भाजा लेणींचा जो समूह आहे तो भारतातील प्राचीन बौद्ध लेणींचा समूह आपल्याला दिसून येतं. त्यामुळे इथे योग्य उत्तर काय राहणार? आपलं ऑप्शन ए आपलं योग्य उत्तर आहे. ओके, 8 झाले. 9 क्रमांकाचा प्रश्न बघा. अशोककालीन शिलालेख कोरण्यासाठी डॅश लिपीचा वापर केला गेला? ओके, बी ए आहे ब्राह्मी, बी आहे खरोष्टी, सी आहे ग्रीक आणि डी आहे शारदा. ठीक आहे. स्क्रिप्ट वॉज नॉट यूज म्हणजे कोणत्या लिपीचा वापर केला गेला नाही? आता बघा, कन्फ्युजन होतं की नाही, कारण ब्राह्मी आहे, खरिष्टी आहे, ग्रीक आहे आणि शारदा आहे. सो आपल्याला थोडा कन्फ्युजन झालेला असेल. पण कोणती नाही विचारलेला आहे, वॉज नॉट है ना, म्हणजे कोणती नाही, तर शारदा ही लिपीचा वापर केलेला नाही. आपल्याला ब्राह्मी, खरोष्टी, ग्रीक यांचा वापर अशोक यांच्या शिलालेखांमध्ये दिसून येते. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे 10 क्रमांकाचं. यामध्ये आपण मौर्य सम्राट अशोक यांचे खालीलपैकी कोणत्या गिरणाल शिलालेखात चोल आणि पांड्य यांचा उल्लेख मिळतो? सो शिलालेख क्रमांक 2, बी आहे शिलालेख क्रमांक 3, सी आहे शिलालेख 5 की ऑप्शन डी 7वा शिलालेख. सो आपल्याला दिसून येईल की दुसरा जो अशोक यांचा शिलालेख आहे त्यामध्ये त्यांनी दक्षिणेमधील जे चोल आहे, पांड्य आहे यांचा उल्लेख केलेला आहे आपल्या शिलालेख क्रमांक 2 मध्ये. ठीक आहे. त्यामुळे इथे सुद्धा योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 ए जे आहे ते दिसून येतं. नेक्स्ट वन बघा, कोणत्या बौद्ध भिक्षूंच्या प्रभावाखाली अशोक बुद्ध धर्माचा उत्साही समर्थक बनला? म्हणजे दीक्षा जी आहे, दीक्षा अशोक यांना दीक्षा कोणी दिलेली आहे बुद्ध धर्माची? ठीक आहे. ए आहे उपगुप्त,
बी आहे उपाली, सी राधागुप्त की डी नागसेन यांनी. तर मला सांगा, हा प्रश्न अत्यंत सोपं असं आपल्याला दिसून येतं. जवळपास बघा, पेपर जो असतो ना, यामधील बहुधा फक्त मला असं वाटते 5 किंवा 10च असे प्रश्न असेल जे एकदम टफ आपल्याला वाटत असतं, आणि बाकी जे प्रश्न असतात ना, ते आपण इझिली जे आहे ते सॉल्व्ह करू शकतो. ओके. सो हा जो आपला 11 क्रमांकाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, या प्रश्नामध्ये आपण बघतो की अशोक यांना बुद्ध धर्माचं शिक्षा कोणी दिली किंवा उत्साही समर्थक बनलेला कोणाचा, तर उपगुप्त यांचा, ऑप्शन ई. नेक्स्ट वन बघा, मॅच द बियर आहे. ए आहे कल्हण, बी आहे श्रीहर्ष, सी आहे शोधला आणि डी आहे मेरुतुंग. बर, यादी 2 बघा, उदया सुंदरी कथा आहे, बी आहे राजतरंगिणी, सी आहे प्रबंध चिंतामणी आणि डी आहे नैषधीयन चरित्र. सो ए मध्ये 2 1 3 4, बी मध्ये आहे 2 3 4 1, सी मध्ये आहे 2 4 1 3 आणि डी मध्ये आहे 2 3 4 आणि 1. एक गोष्ट नोट केली, इथे पहिल्या ऑप्शन मध्ये सेकंडच येत आहे. ठीक आहे, कारण कल्हण यांची रचना ऑब्विसली 2 आहे, म्हणजे राजतरंगिणी आपल्याला पाहायला मिळते. श्रीहर्ष जे आहे यांचं रचना आपल्याला दिसून येते नैषधीय चरित्र. ठीक आहे, तर म्हणजे 2 असे बघा, 4 म्हणजे हे अल्टिमेटली कटतात जर आपल्याला 2 जरी ऍटलिस्ट माहित आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन, शोधला आपल्याला काय दिसून येतात, उदय सुंदरी कथा, तर 1. नंतर आहे मेरुतुंग यांचं प्रबंध चिंतामणी आपल्याला पाहायला मिळते. तर या अनुषंगाने ऑप्शन सी जे आहे हा आपला योग्य उत्तर आहे. नेक्स्ट वन, खालीलपैकी कोणत्या शासकाने पहिल्या बौद्ध परिषद आयोजनात मदत केली. डायरेक्ट प्रश्न दिसून येतात बौद्ध संगीतीविषयी, बौद्ध परिषदांविषयी डायरेक्ट IMP, कारण यापूर्वी सुद्धा जैन परिषदांविषयी प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो आणि यावेळेस बौद्ध परिषदेंवर आहे. ठीक आहे. ए आहे अशोक, ठीक आहे, पहिल्या विचारलेला आहे. बी आहे चंद्रगुप्त, सी आहे बिंबिसार आणि डी आहे अजातशत्रू. सो पहिलीला संरक्षण अजातशत्रू यांनी दिलेला आहे, त्यामुळे आपल्याला इथे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक डी दिसून येतं. नेक्स्ट प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाने पश्चिमी क्षत्रप शासक नहपान यांची चांदीची नाणी पुनर्डंकित केली. ए आहे गौतमीपुत्र सातकर्णी, बी आहे गौतमी पुत्र श्री यज्ञ श्री सातकर्णी, सी आहे वशिष्ठपुत्र पुडमावी आणि डी आहे स्कंद श्री सातकर्णी, सिरी नाही श्री. ओके. सो आपल्याला सातवाहन काळामध्ये आपण पश्चिमी क्षत्रप नहपान आणि गौतमीपुत्र सातकर्णी यांचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतं, आणि आपण बघतो की सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी यांनी पश्चिमी क्षत्रप शासक नहपान यांचं जे चांदीची नाणी आहे त्याला पुनर्डंकित म्हणजे पुनर बनवलेलं आहे. ठीक आहे. चला, नेक्स्ट वन आहे प्रश्न, डॅश या कुशाण राजांच्या नाण्यावरून महासेन, स्कंदकुमार आणि विशाखा ही वेगवेगळी देवता होती असं सिद्ध होते. कशावरून, तर ए प्रथम कनिष्क यांच्यावरून, ठीक आहे, कनिष्क यांच्या नाण्यावरून, बी आहे वासुदेव प्रथम हुविष्क आणि ऑप्शन डी आहे द्वितीय वासुदेव सेकंड म्हणजे वासुदेव द्वितीय. आता बघा इथे काय म्हटलेलं आहे, कुशाण शासकांविषयी आपण अभ्यास केलेला आहे. बर, कुशाण शासकामध्ये आणि पर्टिक्युलर यांचं नाणे जे आहे कॉइन मुद्रा यावर प्रश्न दिलेला आहे की महासेन, ठीक आहे, स्कंद कुमार, काय म्हटलं मी, स्कंद कुमार आणि विशाखा, ठीक आहे, ही देवता आहे. ठीक आहे, हे कोणाच्या नाण्यावरून सिद्ध होते, तर हे हुविष्क यांची नाणी आहे ज्यावरून ही गोष्ट आपल्याला सिद्ध होताना दिसून येईल. यानंतरचा प्रश्न आहे, द्वितीय चंद्रगुप्त यांचं मथुरा स्तंभलेख डॅश या संप्रदायावर प्रकाश पाडतो किंवा प्रकाश पडते. ए आहे पाशुपत, बी आहे कापालिक, सी आहे आजीवक आणि डी आहे भागवत. आता चंद्रगुप्त द्वितीय यांचं मथुरा शिलालेखातून आपल्याला पाशुपत संप्रदायाविषयी माहिती मिळतं, म्हणजे पाशुपत संप्रदायाविषयी माहिती आपल्याला या ठिकाणाहून दिसून येते. नेक्स्ट वन बघा,
खालीलपैकी कोणत्या गुप्त सम्राटाने सर्वप्रथम चांदीची नाणी काढली? ठीक आहे. ए आहे चंद्रगुप्त द्वितीय, बी आहे समुद्रगुप्त, सी आहे कुमारगुप्त प्रथम आणि डी आहे चंद्रगुप्त प्रथम. तर चांदीची मुद्रा काढणारे चंद्रगुप्त द्वितीय आहे, ज्यांना आपण विक्रमादित्य म्हणतो. सो ऑप्शन इथे आपल्याला ए योग्य उत्तर दिसून येतं. नेक्स्ट वन बघा, बेसनगरच्या स्तंभलेखात डॅश स्थापित केल्याचा उल्लेख आहे. ठीक आहे. बरं, हे हेलिओडोरसचा आपण गरुड स्तंभ ध्वज बघतो, हाच तो प्रश्न आहे. ठीक आहे. बर, सो इथे बघा, बेसनगरच्या स्तंभलेखात डॅश स्थापित केल्याचा उल्लेख आहे. ए गरुड ध्वज, बी आहे विष्णुपाद, सी आहे सिंह ध्वज आणि डी आहे नागाग आयागपट्ट. सो हेलिओडोरस यांचं गरुड ध्वज आपल्याला बेसनगर दिसून येतं. योग्य उत्तर ऑप्शन ए आहे. नेक्स्ट वन बघा, देवी चंद्रगुप्तम रचना खालीलपैकी कोणाची आहे? सरळ सरळ प्रश्न आहे हा. ए आहे विशाखा दत्त, बी आहे शूद्रक, सी भारवी आणि डी आहे बाणभट्ट. आता देवी चंद्रगुप्तम हा नाटक आहे. ठीक आहे. कोणाचा आहे असं सरळ सरळ प्रश्न आहे. बरं, बाणभट्टाचे रचनाचं नाव काय आहे? भारवी, महाकवी भारवी किरातानु नियज आहे. बाणभट्ट यांचं रचना लवकरात लवकर सांगा. ठीक आहे. शूद्रक मृच्छकटिगम आणि विशाखा दत्त यांचं देवी चंद्रगुप्तम नाटक आपल्याला पाहायला मिळतं आणि यासोबतच मुद्रा राक्षस हे दोनही विशाखा दत्त यांच्या रचना आपल्याला पाहायला मिळतात. ओके, बरं, ठीक आहे. बरं, क्लिअर. बरं, सो नेक्स्ट वन कडे जाऊया. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणते साधन गुप्त राजा रामगुप्त यांचा ऐतिहासिकतेच्या पुनर्निर्मितीस सहाय्य करत नाही? ठीक आहे. ए आहे प्रथम अमोघ वर्ष यांचं सजान ताम्रपट, बी आहे दुर्जनपूर जैन प्रतिमालेख, सी देवी चंद्रगुप्तम नाटक की डी समुद्रगुप्त यांचं अलाहाबाद स्तंभलेख. प्रश्न काय आहे की रामगुप्त यांचं ऐतिहासिकता आहे बा, हे कोणत्या डॉक्युमेंट किंवा कुठे आपल्याला ऐतिहासिकतेचे पुरावा किंवा आपल्याला समजण्यामध्ये मदत होते? ठीक आहे. सो हे आहे समुद्रगुप्त यांचं अलाहाबाद स्तंभलेख. कारण या ठिकाणी आपण बघतो याला प्रयाग प्रशस्ती लेख सुद्धा आपण म्हणतो आणि या लेखामध्ये समुद्रगुप्त यांच्याविषयीच पूर्णतः माहिती मिळालेली आहे. यामध्ये रामगुप्त यांच्याविषयी किंवा त्यांच्या ऐतिहासिकतेविषयी आपल्याला कोणत्याही प्रकारचं माहिती जे आहे ते दिसून येत नाही. ओके, सो ऑप्शन येथे डी योग्य उत्तर आपल्याला दिसून येईल. नेक्स्ट आहे उद्रक आणि अपारिक हे गुप्तकालीन महसूल कर कशाच्या आधारे ठरवत होते? बरं, उद्रक आणि उपरिक हे टॅक्स आहे. ए जमिनीची गुणवत्तावरून उद्रक आणि उपारिक हे टॅक्स ठरायचे. पिकांच्या प्रकारावरून हे ठरत असायचे. की सी उपलब्ध सिंचनांच्या सोय, की ऑप्शन डी जमिनीचे आकारमान म्हणजे काय, म्हणजे मोठा आहे लहान आहे कसं आहे क्षेत्र यावरून ठरायचं. बरं, तर इथे आपल्याला इतकं नक्कीच कळलेलं आहे. ठीक आहे. उद्रक आणि उपारिक हे गुप्तकालीन टॅक्स आहे जे जमिनीच्या गुणवत्ता यावरून ठरवत होते. ठीक आहे. तर यानुसार याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आहे. नेक्स्ट बघा, नालंदा मुद्रांवर धर्माधिकरण असे नमूद केले आहे. धर्माधिकरण म्हणजे काय? ओके, ए आहे महसूल न्यायालय म्हणजे धर्माधिकरण, बी आहे गुन्हे म्हणजे फौजदारी न्यायालय म्हणजे धर्माधिकरण, सी आहे कुटुंब न्यायालय म्हणजे धर्माधिकरण, की ऑप्शन डी न्याय शिक्षणाच्या प्रशिक्षणाचे केंद्र म्हणजे धर्माधिकरण. सो धर्माधिकरण काय आहे तर हे महसूल न्यायालय आहे, ज्याला आपण बघतो की नालंदा मुद्रावर धर्माधिकरण हे असं नमूद केलेलं आहे म्हणजे महसूल न्यायालय. ओके, लक्षात राहील. नेक्स्ट वन बघा. नेक्स्ट बघा, कुशाण सम्राट प्रथम कनिष्क प्रथम यांच्या नाण्यावर कोणाची प्रतिमा आपल्याला दिसून येते? आणि हा रिपीटेड प्रश्न आहे. ठीक आहे. ए आहे नना, बी आहे माओ, सी महासेन आणि डी आहे ओएशो. सो बघा, कुशाण शासक आपल्याला दिसून येते कोण होते? कनिष्क होते. आणि कनिष्क यांचं नाण्या जे आहे त्यांच्यावर आपल्याला महासेनची प्रतिमा दिसून येते. काय दिसून येते? महासेन यांची प्रतिमा कनिष्क यांच्या आपल्याला जे प्रतिमा आहे नाणी, ठीक आहे, त्यांवर आपल्याला दिसून येते. ओके,
ठीक आहे. चला, आय होप इतकं क्लिअर आहे. बरं, काही इथपर्यंत समस्या नाही तुम्हाला? ओके. सो आपण नेक्स्ट वन मध्ये काय बघत असतो, इथे ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट वन मध्ये बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संज्ञा म म्हणजे मा आणि वेली यांचा वापर जमिनीचे मोजमाप आणि कलामचा वापर धान्य मोजण्यासाठी होत होता. ठीक आहे. बरं, बघा इथे जी आहे मा आणि वेली याचा वापर जमिनीचे मोजमाप आणि कलाम चा वापर धान्य मोजण्यासाठी. हे आहे संगम वाङ्मयामध्ये आपल्याला हे दिसून येते. पुलकेशिन द्वितीय यांचं मंदिर अभिलेखांमध्ये याचा उल्लेख आहे की सी वाकाटक ताम्रपटामध्ये आहे की डी आहे थिरल्ले स्थानम अभिलेख. आता कुठे आपल्याला उल्लेख दिसून येतं, तर हे संगम वाङ्मय आहे ज्या ठिकाणी आपल्याला मा आणि वेली यांचा वापर जमिनीचे मोजमाप आणि कलाम, ठीक आहे, म्हणजे धान्य मोजण्यासाठी होत होता असं आपल्याला दिसून येते. ए ऑप्शन संगम वाङ्मयामध्ये. सो ऑप्शन ए योग्य उत्तर आपल्याला इथे दिसून येतं. नेक्स्ट वन बघा, आयक स्तंभाची उपस्थिती हे डॅश या प्रदेशातील बौद्ध स्तूपांचं एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. ए मध्य भारत, बी आहे उत्तर भारत, सी आहे दक्षिण भारत आणि डी आहे पश्चिम भारत. आयक स्तंभ, ठीक आहे, हे आपल्याला दिसून येते की दक्षिण भारतातील बौद्ध स्तूपांचे महत्वपूर्ण हे वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पूर्व मध्ययुगीन बंगालमधील वाङ्मय रचनेत असे नमूद केले आहे की तेव्हा 50 पेक्षा जास्त भातांचे प्रकार पिकवले जात होते म्हणून. ठीक आहे. पूर्व मध्यकालीन यावर हा प्रश्न आपल्याला दिसून येते. कोणत्या पुराणामध्ये आहे? 18 पुराण आपल्याला दिसून येते. त्यापैकी ए शिवपुराण, बी मत्स्य पुराण आहे, सी आहे शून्य पुराण आणि डी आहे अणुपुराण. सो शून्य पुराण जे आहे त्यामध्ये आपल्याला उल्लेख दिसून येते की 50 पेक्षा जास्त प्रकारचे भात जे आहे ते पिकवले जायचे. त्यामुळे या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक सी दिसून येतं. लक्षात राहील? ओके. सो आपण समोर जाणार मग आता समोर बघा, तमिळ शिलालेखात नेहमी येणारा तिरांबन या शब्दाचा काय निर्देश आहे? म्हणजे तिरांबन हा शब्द आपल्याला काय सांगत आहे किंवा याचा अर्थ. ठीक आहे. ए आहे जमीन महसूल, बी आहे शेतकरी वर्ग, सी आहे जलसंधारण व्यवस्था आणि डी आहे व्यापारी श्रेणी. आता इथे लक्षात घ्या, तमिळ शिलालेखांमध्ये निरांबन, ठीक आहे, निरांबन जे आहे याचा अर्थ आहे जलसंधारण व्यवस्था. ठीक आहे. काय आहे? जलसंधारण व्यवस्था. ऑप्शन सी इथे आपल्याला योग्य उत्तर जे आहे ते दिसून येतं. ओके, इतकं ठीक आहे. बरं, आता आपण आणखीन समोर जाऊया. समोर आपण बघतो की सलोखना म्हणजे काय. आता सलोखना व्रत आपण चंद्रगुप्त मौर्य यांच्या टाइम पिरियड मध्ये बघितलेला आहे आणि याचं पर्टिक्युलर आपण बघितलेला आहे डिटेल मध्ये की कशा प्रकारे चंद्रगुप्त मौर्य जे आहे श्रवणबेलगोळा या ठिकाणी कर्नाटक मधील श्रवणबेलगोळा येथे सलोखना व्रत, ज्याला कायाक्लेश व्रत सुद्धा म्हणतात, या व्रताच्या आधारावरती काय करतात. आता बघूया आन्सर. ठीक आहे, चला. काय आहे सलोखना व्रत? ए मरेपर्यंत उपवास करण्याची ही एक धार्मिक पद्धत आहे. बी आहे वैरांग स्वीकारताना एक विधिवत हे धार्मिक समारंभ आहे ज्याला सलोखना म्हणतात. सी आहे शिक्षण आरंभ करण्यासाठी एक हा धार्मिक समारंभ आहे ज्याला आपण सलेखना म्हणूया. डी आहे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर करण्यात येणारा हा एक धार्मिक समारंभ आहे. बरं, सो या ठिकाणी आपल्याला सी आणि डी शिक्षणाशी रिलेटेड आहे आणि शिक्षणाशी रिलेटेड आपण कोणत्या सेरिमनीज करतो, कोणते संस्कार करतो हे आपण यापूर्वीच बघितलेलं आहे. आणि लक्षात घ्या, हे जे व्रत आहे सलेखना व्रत हा मरेपर्यंत उपवास करण्याची एक धार्मिक पद्धत आहे जी जैनिझम मध्ये केली जाते. ठीक आहे. आणि या व्रताद्वारे चंद्रगुप्त मौर्य यांनी काय केलेलं आहे, प्राण हे केलेलं आपल्याला दिसून येतं. याच्या नंतरचा प्रश्न आहे फोकू ओजी. ठीक आहे, या प्रवास वर्णनाचे लेखक कोण आहे? ए आहे ह्युत्संग म्हणजे आपलं ह्युत्संग वेन्संग, बी आहे इत्सिंग, सी आहे फाहियान आणि डी आहे तारानाथ. तर फोकुजिओ, ठीक आहे, फोगू जो ओजी, फोगू ओजी, ठीक आहे, हा प्रवास वर्णन आहे. कोणाचा आहे? तर हा आहे आपला ऑप्शन सी फाहियान यांचं. कोणाचा आहे?
फाहियान यांचं आपल्याला हे काय दिसून येतं, प्रवास वर्णन दिसून येतं. नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊया. खालीलपैकी कोणत्या पूर्व मध्ययुगीन काळातील व्याकरणकर्ता भाषाशास्त्रज्ञाने शहराची व्याख्या पुढील प्रमाणे दिली. शहर म्हणजे अशी वस्ती जिच्या सभोवताली भिंत व खंदक असते आणि ही वस्ती कारागीर श्रेणी व व्यापारी वर्गाची श्रेणी संघाची नियत केलेले कायदे आणि पारंपरिक अधिकारांचे पालन करत असते. ओके. ए आहे कैयाट, बी आहे अमलानंद, सी प्रभाकर आणि डी आहे कुमारिल भट्ट. सो हे आहे कैयाट. ठीक आहे, कैयाट याला म्हणतात. म्हणजे पूर्व मध्य कालात आपण बघतो की व्याकरणकर्ता भाषाशास्त्रज्ञांनी शहरांची व्याख्या केली आणि यामध्ये शहर म्हणजे अशी वस्ती जिच्या सभोवताली भिंत आहे, खंदक आहे. ही वस्ती कारागीर श्रेणी, व्यापारी वर्ग, ठीक आहे, नियत कायदे, पारंपरिक अधिकारांचे पालन करते. हे कैयाट मध्ये आपल्याला दिलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आपल्याला पाहायला मिळतं. खालीलपैकी कोणत्या राजाने राष्ट्रकूट राज्यांवर आक्रमण केलेलं आहे? ए आहे कन्नौजचा महिपाल, बी आहे चोल राजा परांतक, सी आहे माळव्याचा उपेंद्र आणि डी आहे गुर्जर राजा भोज. बर. सो माळव्याचा उपेंद्र यांनी राष्ट्रकूटांवर आक्रमण केल्याचं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया आपण. नेक्स्ट प्रश्न आहे, छोटा कैलाश नावाने ओळखली जाणारी लेणी क्रमांक 30 कशाशी संबंधित आहे? म्हणजे कोणत्या संप्रदायाशी ही संबंधित आहे? ए शैव संप्रदाय, बी वैष्णव संप्रदाय, सी आहे जैन धर्म की डी बौद्ध धर्म. सो छोटा कैलाश नावाने ओळखली जाणारी जी केव आहे क्रमांक 30 म्हणजे 30 नंबरची जी आपली केव आहे ना, ती रिलेटेड आहे जैन धर्माशी. ठीक आहे. बरं, छोटा कैलाश याला म्हटलं जातं. लेणी क्रमांक 30 आहे ही, जी जैन धर्म विषयी आपल्याला काय देतं, इन्फॉर्मेशन देते. ओके. चला, सो नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊया. नेक्स्ट प्रश्न आहे, चोल कालात सभा होती, एक व्यापारी संघटना होती. बी पूर्व गावामध्ये वापरली जाणारी संज्ञा ही ब्राह्मणांची सभा होती. की डी प्रशासनाचा हा मूलभूत एकक होता. तर चोल काळात सभा ही ब्राह्मणांची सभा आपल्याला दिसून येते. ठीक आहे. ब्राह्मण असेंब्ली सुद्धा याला म्हणतात. नेक्स्ट आहे, डॅश हे वीरशैव चळवळीचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. सो ए वचनशास्त्र, बी जंगम, ओके, सी आहे कुटुंब आणि डी आहे अनुभव मंटपा. सो याचं ऑप्शन आहे बी जंगम. ओके. चला, नेक्स्ट वन कडे जाऊया. विरूपाक्ष मंदिर कुठे अवस्थित आहे? विरूपाक्ष मंदिर विषयी विचारलेला आहे. ए बदामी येथे आहे का? बरं. की आलमगीरपूर येथे आहे की पट्टकल येथे आहे की डी ऐहोल येथे आहे? विरूपाक्ष मंदिर यांच्याविषयी आपल्याला प्रश्न इथे विचारलेलं दिसून येतं की विरूपाक्ष मंदिर जे आहे ते कुठे आहे म्हणून. ठीक आहे. बरं. चला, सो विरूपाक्ष मंदिर कुठे आहे? तर विरूपाक्ष मंदिर आहे पट्टक्कल येथे. कुठे आहे? पट्टक्कल येथे आपल्याला विरूपाक्ष मंदिर दिसून येतं. सो ऑप्शन सी योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, अभिनव भोज आणि सकल काल भोज ही बिरुदे कोणासाठी वापरली जाते? म्हणजे कोणत्या शासकाला आपण अभिनव भोज किंवा सकल काल भोज असं म्हणतो? ठीक आहे. ए आहे राजा भोज, बी आहे प्रवरसेन द्वितीय, सी आहे कृष्णदेवराय आणि डी आहे कुमारगुप्त प्रथम. अभिनव भोज, सकलनाथ भोज, ठीक आहे, किंवा आपण आंध्र भोज असं कोणाला म्हणतो? कृष्णदेवराय यांना आपण अभिनव भोज, आंध्र भोज, सकलनाथ भोज या नावाने आपण ओळखत असतो. है ना. हे त्यांचं काय आहे? बिरुदे आहे, टायटल ज्याला आपण म्हणतो. है ना. सो त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक सी दिसून येते. नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाणार आहोत आणि नेक्स्ट क्वेश्चन बघा. मानसोल्लास हे 11वे आणि 12व्या शतकातील भारताची सामाजिक सांस्कृतिक माहितीच्या दृष्टीने एक महत्वाचे स्त्रोत साधन आहे. खालीलपैकी कोणते कल्याणी चालुक्य राजांची सोल्लासची रचना केलेली आहे? ए आहे सोमेश्वर तृतीय,
बी आहे पुलकेशिन प्रथम, सी आहे पुलकेशिन द्वितीय आणि डी आहे विक्रमादित्य. आता बघा, कल्याणीच्या चालुक्यावर दरवर्षी कधीच प्रश्न नसतं, पण 2023 मध्ये आपल्याला दिसून येईल की कारण बहुधा बदामीचं चालुक्य जे आहे ना, यावर प्रश्न विचारले जातात है ना. मोस्ट ऑफ द क्वेश्चन जे आहे ना, ते बदामीवरच आपल्याला विचारलेले दिसून येईल. आता इथे मानसोल्लास जे आहे, हे रचना जी आहे, या रचनेविषयी आपल्याला प्रश्न पाहायला मिळतं. बरोबर आहे. सो मानसोल्लासची रचना सोमेश्वर तृतीय यांनी केलेली आहे. हे कल्याणीचे चालुक्य शाखेशी संबंधित शासक आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर आहे इसामीचा फुतुह उत सलातीन अनुसार अल्लाउद्दीन खिलजीने मलिक काफूरला दख्खनमध्ये स्वारी करून डॅशचे निर्देश दिले. कशाचा निर्देश दिलेला आहे? ए. काकतीय सत्ता समाप्त करणे आणि खिलजी राज्य स्थापन करणे. बी आहे काकतीय राजधानीवर आक्रमण करणे आणि पराभव स्वीकारल्यावर राज्याला पुनर्स्थापना करणे. सी आहे दख्खन राजघराण्यातील विवाह संबंध प्रस्थापित करणे. की ऑप्शन डी काकतीयाला टाकून सरळ मदुराईच्या पांड्य राज्यांकडे जाणे. असा इसामी जे आहे, इसामी यांचं रचना आपल्याला दिसून येते फुतुह उस सलातीन आहे. ठीक आहे, ज्यामध्ये त्यांनी अल्लाउद्दीन खिलजी यांचं दक्षिणेमध्ये जे मोहीम आहे व आक्रमण जे आहे त्याविषयी, स्वारी जे केलेल्या त्याविषयी माहिती आहे. सो अल्लाउद्दीन खिलजीने मलिक काफूरला निर्देश दिलेले होते की काय करायचं, काकतीय राजधानीवर आक्रमण करा आणि पराभव स्वीकारल्यानंतर राजाला पुनर्स्थापन करा. राज्य जे आहे म्हणजे ते राजाला परत देऊन द्या. सो अशा प्रकारे हे वर्तन आपल्या वक्तव्य आपल्याला बी ठीक आहे दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आपल्याला दिसून येतं की 1299 मध्ये डॅश या भागात अल्लाउद्दीन खिलजीने पहिली मोहीम हाती घेतलेली. पहिला अभियान ए गुजरात, बी मुलतान आणि सिंध, सी बंगाल आणि गुजरात. पहिला जो अभियान आहे जो 1299 मध्ये झालेला आहे, ठीक आहे, तो पहिली मोहीम अल्लाउद्दीन खिलजीची गुजरात आहे. कोणता आहे? गुजरातवर आक्रमण किंवा गुजरातमध्ये जी त्यांनी मोहीम चालवलेली ते आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट वन आपल्याला प्रश्न दिसून येतं, इब्न बतुता अनुसार वली उल खराज कोण होता? ठीक आहे, वली उल खराज कोण होता? सुफी पीर ज्याला जमिनीचा दान दिला गेला. बी आहे कायदा प्रभारी अधिकारी होता. ऑप्शन सी आहे किल्ला प्रभारी अधिकारी होता. की ऑप्शन डी महसूल प्रशासनाचा हा प्रभारी अधिकारी होता. इब्न बतुता यांचं प्रमुख रचना रिहला आहे आणि यामध्ये वली उल खराज म्हणजे महसूल प्रशासनाचा प्रभारी अधिकारी असं इब्न बतुता आपल्याला सांगतात. ठीक आहे, चला. सो या अनुषंगाने इथे आपलं जे उत्तर आहे तो आहे ऑप्शन क्रमांक डी योग्य आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे नेक्स्ट वन बघा, पुढीलपैकी कोणत्या राजाने चीनच्या सम्राटाला काश्मीरी शाल भेट दिली? ए आहे बख्तियार खिलजी, बी आहे मोहम्मद बिन तुघलक, सी आहे कारिकल चोल आणि डी आहे सिकंदर लोदी. सो काश्मीर ची शाल जी आहे ही दिलेली आहे चीनच्या सम्राटाला एमबीटी यांनी मोहम्मद बिन तुघलक यांनी दूतमंडल पाठवलेला होता. ओके, चला. नेक्स्ट वन आहे तैमूरच्या स्वारीमुळे पुढील गोष्ट घडली. तैमूरच्या स्वारीमुळे काय काय घडलेलं आहे? ए. जवळपासचा प्रदेश सोडला तर दिल्ली सल्तनतचा प्रभावच समाप्त झालेला होता. बी. मंगोलची सत्ता भारतात प्रस्थापित झाली. ऑप्शन सी. मध्य आशिया सोबत व्यापार संपुष्टात आला. डी आहे भारतभरातील राजकीय व्यवस्थेचा विखंडन झाले. बर, तैमूरच्या स्वारीचं काय परिणाम आपल्याला दिसतं? सो तैमूरच्या आक्रमणामुळे जे जवळपासचं प्रदेश आहे ते म्हणजे दिल्ली सल्तनत जे आहे, दिल्लीच्या जवळचा क्षेत्र म्हणा, सेकंडली दिल्ली सल्तनत जी आहे या सल्तनतचा प्रभाव आपल्याला कमी होताना दिसून येते तैमूरच्या स्वारीमुळे. ओके, नेक्स्ट प्रश्न आहे आपला, डॅश हा सुलतान स्वतःला नाईब ए खुदाई किंवा देवाचा प्रतिनिधी, फेवरेट टॉपिक म्हटलं होतं मी तुम्हाला, हा सो म्हणून ओळखून घेत. ए अल्लाउद्दीन खिलजी आहे हा, की ऑप्शन बी बलबन, सी आहे गियासुद्दीन तुघलक. ठीक आहे,
की डी फिरोज तुगलक? सो हा आहे बलबन, जो स्वतःला नियाबत ए खुदाई म्हणजेच देवाचा, ईश्वराचा प्रतिनिधी म्हणून घेत. सो ऑप्शन बी इथे योग्य उत्तर आहे. इथे करून घ्यायचं ऑप्शन बी. ओके, नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाणार. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिसून येते, डॅश याने माबरच्या सल्तनतचं वर्णन केलेलं आहे. कोणी? शम्स उद्दीन सिराज अफीफ यांनी, बी निकोलो कॉन्टी यांनी, सी मार्को पोलो आणि डी आहे चंद्रभान सक्सेना. सो मार्को पोलो माबरच्या सल्तनतचे वर्णन करताना आपल्याला दिसून येते. ठीक आहे, नेक्स्ट वन कडे जाऊया. नियामत नामा मांडू मधील एक पांडुलिपीचा संग्रह आहे. ठीक, बरं. ए पाककृती, बी पांडू किल्ल्यातील स्थापत्य, सी मांडूंच्या वेढांचा इतिहास आणि डी आहे फारुकी राज्यांचा इतिहास. बरं, नियामत नामा जी आहे ते पांडूमधील हे मांडूमधील एक पांडुलिपी यांचा संग्रह, आपण पाककृती यांचा संग्रह बघतो. ठीक आहे, चला नेक्स्ट वन कडे जाऊया आपण. नेक्स्ट आहे बहामनी राज्य ज्या प्रांतात विभागले होते त्यांना काय म्हणतात? सो ए आहे शीख, बी आहे हजारी, सी आहे सदी आणि डी आहे इकलीस. याला म्हणतात बहामनी प्रांत, ज्यामध्ये विभागले होते प्रांतांना शीख म्हणतात. ठीक आहे, सो ऑप्शन ए मध्ये आपण जाऊया. त्यानंतरचा प्रश्न आहे, सर थॉमस रो याला इंग्रजी राजदूत म्हणून कोणत्या मुघल सम्राटांच्या दरबारात पाठवण्यात आले? ए अकबर, बी जहांगीर, सी शहाजहान आणि डी औरंगजेब. सर थॉमस रो हा कोणाच्या दरबारात आलेला होता? अत्यंत सोपी आहे, जहांगीर यांच्या दरबारात आपण बघतो सर थॉमस रो आलेले होते आणि संपूर्ण सुरतमध्ये, संपूर्ण उत्तर भारतामध्ये व्यापारिक सवलती जी आहे ते यांनी मिळवलेले सुद्धा आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता इंग्रज प्रवासी अकबराच्या काळात भारतात आला होता? ठीक आहे, ए निकोलो दी कॉन्टी, बी राल्फ फिच आणि सी आहे विलियम हेजेस, डी आहे विलियम हॉजेस. सो हा राल्फ फिच होता जो अकबर यांच्या टाइम पिरियड मध्ये आलेला. ठीक आहे, इंग्रज आपल्याला दिसून येते राल्फ फिंच म्हणून आहे. लक्षात राहील. बरं, नेक्स्ट वन कडे जाऊया. 17व्या शतकातील मुघल साम्राज्यात 3 मान्यता प्राप्त राजधान्या होत्या. 3. ओके, कोणत्या होत्या त्या? दिल्ली, आग्रा, लाहोर होत्या. ऑप्शन ए. बी दिल्ली, आग्रा की सूरत, सी होता दिल्ली, आग्रा, बुरहानपूर आणि डी आहे दिल्ली, आग्रा, फतेहपूर सिक्री. आता मला सांगा, 17व्या शतकात विचारलेला आहे, तर या काळामध्ये आपण दिल्ली बघतो. आग्राची स्थापना झालेली होती सिकंदर लोधीद्वारे आणि आग्राला सुद्धा राजधानी बनवण्यात आले. आणि आपण अर्लियर टाइम पिरियड मध्ये बघतो की लाहोर जी आहे, लाहोर सुद्धा काय होते? राजधानी होती. आता मला सांगा, जर हे राजधानी आहे ना, या अनुषंगाने आपलं योग्य उत्तर काय येणार आहे? ऑप्शन क्रमांक ए येणार आहे. ओके, चला. सो अशाच प्रकारे सेशनला बघत राहा. सेशनला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.